नमस्कार मित्रांनो, जीएसआयटी सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, महाराष्ट्रातील तमाम तलाठी भरतीची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतची हे शुद्धीपत्रक आलेलं आहे आणि तलाठी भरतीची जी परीक्षा होती ती परीक्षा जाहीर झालेली आहे। तलाठी भरती जाहीर झालेली आहे आणि त्यासाठी आपल्याला अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एमपीएससी ने काय केलेलं आहे, एक शुद्धीपत्रक काढून ही तलाठी जी भरती आहे ती तलाठी भरती जाहीर केलेली आहे। परंतु याच्यामध्ये काही गोष्टी अपुऱ्या आहेत, त्या देखील लवकरच एमपीएससी मार्फत जाहीर केल्या जातील मित्रांनो। तर बघा, हे 22 जुलै 2026 चं शुद्धीपत्रक आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत हे शुद्धीपत्रक काढण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा, दिनांक 25 जून 2026 रोजी एमपीएससी मार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात आलेली होती आणि त्या जाहिरातीमध्ये 2619 विविध पदांसाठीची जाहिरात आलेली होती। परंतु त्याच्यानंतर एक शुद्धीपत्रक काढण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये बघा, जी काही परीक्षा होती ती परीक्षा तुमची 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणार आहे। बघा, त्याच्यानंतर एक दुसरं शुद्धीपत्रक आलं आणि त्याच्यामध्ये 16 जुलै रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार तुमची जी परीक्षा आहे ती परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे। आणि याच्यामध्ये बराच गोंधळ चाललेला होता की ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचं पहिल्यांदा एमपीएससी ने इथं जाहीर करण्यात आलेलं होतं। नंतरच्या शुद्धीपत्रकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की ही परीक्षा जी आहे ती परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे। आणि त्यावेळेला अर्ज स्वीकारण्याची जी मुदतवाढ होती ती 31 जुलै 2026 पर्यंत देण्यात आलेली होती आणि आताचं हे जे 22 जुलै 2026 चं शुद्धीपत्रक आहे त्याच्यामध्ये बघा, इथं ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी गट क या पदासाठीच्या एकूण 1539 जागांसाठीची ही भरती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। परंतु याच्यामध्ये कोणत्या कास्ट कॅटेगरीला किती जागा आहेत हे नमूद केलेलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथं शैक्षणिक पात्रता जी लागणार आहे ती संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची तुमची पदवी आवश्यक आहे। आणि मित्रांनो, एक लक्षात घ्या, ही जी काही भरती आलेली आहे या भरतीसाठीचे तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन भरण्याची जी शेवटची तारीख असणार आहे ती 5 ऑगस्ट 2026 रोजी पर्यंत तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता। बाकीच्या ज्या पोस्ट आहेत त्या तशाच असणार आहेत। त्याच्यामध्ये देखील इथं विविध जागा दिलेल्या आहेत। अशा एकूण जागा किती झालेल्या आहेत बघा, आता 3088 जागा इथं एमपीएससी मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जी आहे ती परीक्षा घेतली जाणार आहे। मित्रांनो, आपली पुन्हा एकदा मी सांगतो की 25 ऑक्टोबर 2026 रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्याच्यामध्ये एकूण जागा झालेल्या आहेत 3088। जे विद्यार्थी मित्रांना तलाठी भरतीसाठीच तिथं टार्गेट करायचं आहे, तलाठी भरतीसाठीचा जिथं फॉर्म भरायचा आहे ते फॉर्म सुरू झालेले आहेत। फॉर्म भरत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना काही अडचणी येत आहेत, तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की त्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या अडचणी येत आहेत आणि त्याच्यावरती आपण कशा पद्धतीने सोल्युशन काढायचं आहे हे देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ही तलाठी भरतीची जी तयारी आहे ती तलाठी भरतीची संपूर्ण तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। सामान्य ज्ञानाचे 5 प्रश्न रोज आपल्या चॅनलवरती मी पब्लिश करत असतो। 1 मिनिटामध्ये 5 प्रश्न दिले जातात। त्याचबरोबर ही जी काही संपूर्ण भरती आहे तलाठी भरतीची त्याची देखील तुम्हाला बरेच प्रश्नांचा संच जे आहेत ते आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत। त्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।